हेमंत गोडसेंना उमेदवारी जाहीर झाल्यानंतरची ही थेट दृश्य एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण पाहतोय। या ठिकाणी कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा करण्यास सुरुवात केलेली आहे। गेल्या अनेक दिवसांपासूनची ही प्रतीक्षा होती, कधी आपल्या उमेदवाराचं नाव घोषित केलं जाईल याकरता प्रतीक्षित असलेले कार्यकर्ते या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी करताना दिसतायत। आमचे प्रतिनिधी देखील या कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याच्या प्रयत्नात आहेत। आपण पाहतोय नाशिक मधली ही दृश्य। हेमंत गोडसे यांना या ठिकाणावर उमेदवारी जाहीर केल्यानंतर आता कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा करण्यास सुरुवात केलेली आहे। नाशिकमध्ये शिवसेनेचे हेमंत गोडसे विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अर्थात मवियाचे राजाभाऊ वाजे यांच्यात लढत होतीये। नाशिकमध्ये हेमंत गोडसे यांना अनेक दिवसानंतर अनेक शक्ती प्रदर्शनानंतर आता ही उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। गेल्या दोन एक महिन्यांपूर्वी श्रीकांत शिंदे यांनी देखील या सगळ्या प्रकारे घोषणा केलेली होती। अधिक माहिती घेतो आपले प्रतिनिधी महेश महाले यांच्याकडून। महेश, आपण जर पाहिलं तर विशेष म्हणजे दोन महत्त्वाच्या बाबी आहेत यामध्ये। एक तर 13 खासदार होते मुख्यमंत्र्यांसोबत। एकदा नाशिकवर राष्ट्रवादीने दावा केल्यावर चर्चा होती की नाशिक मुख्यमंत्र्यांच्या हातून जात आहे, शिवसेनेच्या हातून जात आहे। पण मुख्यमंत्र्यांनी नाशिक तर ठेवलंच, ठाणे कल्याणही ठेवलं। म्हणजे 13 खासदार पण सोबत आता आहेत, अर्थात 14 खासदार राखण्यात मुख्यमंत्र्यांना या ठिकाणी यश येताना दिसतंय। आता हेमंत गोडसे हे नाशिकच्या या मैदानातून निवडणुकीच्या रिंगणात उतरतील। कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष होतोय। नक्कीच लागवी, खरं बघितलं तर अखेर खूप संघर्षानंतर हेमंत गोडसे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेला आहे। या ठिकाणी जर बघितलं तर आता हेमंत गोडसे यांचे जे समर्थक आहे ते जल्लोष करताना आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे। खरं तर शिंदेच्या शिवसेनेला आता 14 खासदार राखण्यामध्ये यश आलेलं आहे। सुरुवातीला 13 खासदार जे होते त्यांची नावे जाहीर झालेली होती, मात्र नाशिकच्या जागेचा जो तिढा होता तो कायम होता। आणि यामुळे जर बघितलं तर आता नाशिकच्या तिढ्यावर देखील आता जो संभ्रम होता तो दूर झालेला आहे। यासोबतच आता पदाधिकारी जल्लोष करताना दिसतात। या ठिकाणी काही पदाधिकारी आपण त्यांच्याशी संवाद साधूया। हेमंत गोडसे यांच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब झालेलं आहे। एक कार्यकर्ता आणि पदाधिकारी म्हणून पहिली प्रतिक्रिया काय, कारण खूप संघर्षानंतर उमेदवारी जाहीर झालेली। शिक्कामोर्तब तर आमचा 10 वर्षापासूनच शिवसेनेचा आहे। ही जागा शिवसेनेची होती, शिवसेनेला ही जागा मिळणार होती हा आम्हाला विश्वास आमचे एकनाथजी शिंदे साहेब असतील तसेच महायुतीचे सर्व पदाधिकारी असतील यांनी आम्हाला दिलेला होता। त्यामुळे आम्ही सर्व कार्यकर्ते गावागावात शहरात पोहोचलेलो होतो। प्रत्येक ठिकाणी आम्ही पॉम्पलेट वाटत होतो, सर्वांपर्यंत पोहोचत होतो। आमचे जरी उमेदवार उतरलेले नसून आम्ही कार्यकर्ते उतरलेले होतो। आता ही निवडणूक आमच्यासाठी अतिशय सोपी निवडणूक आहे। येत्या 15 दिवसात आम्ही दाखवून देऊ विरोधकांना ही निवडणूक कशी जिंकायची। आपण बघितलं तर कार्यकर्त्यांच्या भावना देखील तीव्र आहे। आता ही निवडणूक कशी जिंकायची हे आम्ही दाखवून देऊ अशा कार्यकर्त्यांकडनं भावना येत आहे। त्यामुळे एकूणच हेमंत गोडसे यांचे नाव जाहीर झाल्यानंतर समर्थकांमध्ये जल्लोषाचं आणि आनंदाचं वातावरण आपल्याला बघायला मिळतंय। लागवी निश्चित आपण महेश त्या ठिकाणी कार्यकर्त्यांशी इतरही काही कार्यकर्त्यांशी संवाद साधू शकता का? कारण विशेष म्हणजे आज 1 तारीख आहे, बरोबर 18 दिवस या ठिकाणी उरलेले आहेत। प्रचाराला फार कमी काळ राहिलेला आहे असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाहीये। आणि या कमी काळामध्ये हेमंत गोडसे यांना प्रचार करून आता हेमंत गोडसे हॅट्रिक साधणार का नाशिकमधून हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे। कारण काही वेळापूर्वी आपण चर्चाही केलेली होती, दिलीप खैरे यांनी देखील समता परिषदेकडून या ठिकाणी उमेदवारी त्यांना जाहीर झालेली आहे। नक्कीच, खरं तर आता नाशिकच्या लोकसभाच्या मैदानात आता तिरंगी नाही तर चौरंगी लढत होणार आहे। कारण महाविकास आघाडीचे राजाभाऊ वाजे तर दुसरीकडे महायुतीकडून हेमंत गोडसे, तिसरीकडे समता परिषदेचे दिलीप खैरे आणि स्वामी शांतिगिरी महाराज। आता ही जी निवडणूक आहे ही चौरंगी होणार आहे। या ठिकाणी जर बघितलं तर काही समर्थक आहे। दादा हेमंत गोडसे यांचं नाव जाहीर झालेलं आहे। खरं तर खूप संघर्ष केला, देवदर्शन केलं आणि नावावर शिक्कामोर्तब झाला। काय वाटतंय आता ही निवडणूक कशा पद्धतीने तुम्ही हाताळणार आहात? निवडणूक हे आमच्यासाठी काही नवीन नाही आहे। 2009 पासून खासदार हेमंत गोडसे यांचा संपर्क लोकांपर्यंत आहे आणि सामान्य लोकांपर्यंत ते दुसऱ्या लोकांपर्यंत आपांचा संपर्क आहे। हा निवडणूक आमच्यासाठी सोपं जाणार आणि अजून नाशिकमध्ये हेमंत गोडसे तिसऱ्यांदा दिल्लीवर पाठवून ते आम्ही सांगतो। काय वाटतं तुम्हाला एक कार्यकर्ता म्हणून काय वाटतं हेमंत आपणचं नाव जाहीर झालं? एक खरंच मनापासून इतका आनंद होतोय। देर आहे पण दुरुस्त आहे। सन्माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे यांचं मनापासून मी धन्यवाद करतो
एक खरं जमिनीवरच्या कार्यकर्त्याला परत एकदा संधी देऊन तिसऱ्यांदा नाशिक जिल्ह्याला परत एक चांगला संयमी आणि काम करणारा खासदार मिळणार आहे, याच्यामुळे आम्हाला खूप मनापासून आनंद होत आहे. आपण बघितलं तर कार्यकर्त्यांच्या भावना देखील तीव्र आहे. या ठिकाणी जर आपण बघितलं तर आता जल्लोषामध्ये या ठिकाणी कार्यकर्त्यांकडनं आनंद उत्सव साजरा केला जातोय. फटाक्यांची लढ असेल ती या ठिकाणी लावण्यात येते. हातामध्ये भगवे झेंडे आणि त्याचप्रमाणे पेढे भरवत या समर्थकांनी हा आनंद व्यक्त केलेला आहे. आणि जोरदार हेमंत गोडसे यांचं नाव जाहीर झाल्यानंतर खरं तर कार्यकर्त्यांमध्ये आणि पदाधिकाऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण दिसतंय. कारण तर खूप संघर्षाच्या काळानंतर हेमंत गोडसे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेला आहे आणि त्याचा आनंद उत्सव जो आहे तो या ठिकाणी आता खरं तर खूप ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय लोकशाही मराठीवर. फटाक्यांची आतषबाजी या ठिकाणी केली जाते. नाशिकमध्ये हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर नाशिकमध्ये आता जल्लोषाचं वातावरण आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कार्यकर्ते खरं तर या घोषणेची आतुरतेनं वाट पाहत होते. आता हेमंत गोडसेंना उमेदवारी जाहीर केल्यानंतर नाशिकमधली ही एक्सक्लुझिव्ह दृश्य फटाक्यांच्या आतषबाजीची या क्षणी आपण पाहतोय. ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांची आतषबाजी करत उमेदवारी जाहीर झाल्याचा आनंद कार्यकर्त्यांकडून या ठिकाणी जाहीर केला जातोय, साजरा केला जातोय. नाशिकमधून हेमंत गोडसे यांना तिसऱ्यांदा उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. उद्या ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता देखील वर्तवली जाते. महेश, आता उमेदवारी तर जाहीर झाली, उमेदवारी अर्ज कधी दाखल केला जाईल? शिरसाट देखील काही मिनिटांपूर्वी म्हणालेले होते की उमेदवारी अर्ज नाशिकमधून जो उमेदवार जाहीर करेल त्यावेळी मात्र स्वतः मुख्यमंत्री उपस्थित राहतील असे देखील त्यांनी संकेत दिले होते. या सगळ्या संदर्भात काय माहिती मिळतेय? नक्कीच लागवी. खरं तर 2 तारखेला महायुतीच्या उमेदवारांचा उमेदवारी अर्ज आता भरण्यात येणार आहे. महायुतीच्या दोन्ही उमेदवारांचा उद्या अर्ज भरण्यात येणार आहे. या ठिकाणी जे आहे ते देवेंद्र फडणवीस देखील दाखल होणार आहे अशी माहिती मिळते. खरं तर भारती पवार यांनी ही माहिती अगोदरच दिलेली होती. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच मंत्री गिरीश महाजन हे देखील उपस्थित राहणार आहे. मात्र आता एकनाथ शिंदे यांच्या नावाबाबत अजूनही फारशी अशी माहिती आलेली नाही. त्यामुळे कदाचित आता आपल्या 14व्या खासदाराच्या शक्ती प्रदर्शनाच्या वेळी नक्कीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित राहण्याची शक्यता ही नाकारता येत नाही. कारण नाशिकमध्ये खरं बघितलं तर शिंदेच्या शिवसेनेची ताकद देखील मोठ्या प्रमाणात आहे आणि खूप संघर्षानंतर आता हेमंत गोडसे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेलं आहे. त्यामुळे एकूणच महायुतीची जी शक्ती आहे ती दाखवण्यासाठी खरं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दाखल होतील. महाविकास आघाडीचं शक्ती प्रदर्शन झालेलं आहे. आता खरं तर उद्याच्या महायुतीच्या शक्ती प्रदर्शनाकडे सर्व नाशिककरांचं आणि राज्याचं लक्ष लागलेलं आहे. त्यामुळे उद्याच्या या महायुतीच्या शक्ती प्रदर्शनात कोण कोण नेते उपस्थित राहतात हे पाहणं खरं तर महत्त्वाचं ठरणार आहे. लागू अगदी महेश, आपण सातत्यानं खरं तर या सगळ्याविषयी चर्चा करतोय की उमेदवारी हेमंत गोडसे यांना जाहीर होण्याची शक्यता होती. मगाशी देखील आपण या सगळ्या संदर्भात चर्चा केली की आता आपल्याकडे दिवस फार कमी राहिलेले आहेत. त्यामुळे वेगळा कोणी उमेदवार, वेगळा कोणी चेहरा देण्यापेक्षा हेमंत गोडसे यांच्याच नावाची घोषणा होण्याची शक्यता होती. याविषयी देखील आपण चर्चा केलेली होती आणि त्यानुसार हेमंत गोडसे यांना उमेदवारी सुद्धा या ठिकाणी जाहीर झालेली आहे. आता मात्र या सगळ्या घडामोडीनंतर मुद्दा उपस्थित होतोय, जर हेमंत गोडसेंना उमेदवारी या ठिकाणी जाहीर करायचीच होती तर मात्र बैठकांवर बैठका का, कोणाची मनधरणी करण्यास शिवसेनेला यश येत नव्हतं, राष्ट्रवादी इतकी अडून बसलेली होती का? आणि आता जी भुजबळांनी या ठिकाणी खेळी केल्याचं पाहायला मिळते, दिलीप खैरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. या अनुषंगानं आता आगामी या निवडणुकीमध्ये जी निवडणूक 20 तारखेला होणार आहे या ठिकाणी नाशिकमध्ये कसं एकूण राजकीय चित्र पाहायला मिळेल, कसं असेल हे समीकरण नाशिकचं? नक्कीच लागवी. खरं तर 2 टर्म नाशिकचे खासदार हेमंत गोडसे होते. 2014ला त्यांनी छगन भुजबळ यांचा पराभव केला होता, तर 2019ला त्यांचे पुतणे समीर भुजबळ यांचा पराभव केलेला होता. खरं तर हेमंत गोडसे यांचा 3 टर्मचा अभ्यास आपण या ठिकाणी म्हणू शकतो. कारण 2009ला देखील ते मनसेकडनं उमेदवार होते आणि अवघ्या काही मताने
जवळपास 25 ते 30 हजार मतांच्या फरकाने त्यावेळेस 2009ची जी लोकसभा होती ते हारलेले होते. मात्र त्याच्या दुसऱ्याच दिवसानंतर ते नाशिक लोकसभेमध्ये पुन्हा कार्यरत झालेले होते. दुसऱ्याच दिवसापासून त्यांनी संपूर्ण नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये आभार सभा घेतलेल्या होत्या. त्यामुळे एकूणच 15 वर्षाचा जो संपूर्ण काळ आहे तो हेमंत गोडसे यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये घालवला होता. त्याच्यामुळे त्यांना या नाशिक लोकसभा मतदारसंघातील मोठ्या प्रमाणात जाण आहे आणि 2 वेळेला खरं तर भुजबळ काका पुतण्यांचा त्यांनी पराभव केला आणि आता 2024ला पुन्हा एकदा हेमंत गोडसे हे निवडणुकीच्या रिंगणात आहे. मात्र यंदाची जी परिस्थिती बघितली तर महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांची उमेदवारी लवकर जाहीर झाली. त्याच्यामुळे त्यांना प्रचारासाठी मोठ्या प्रमाणात वेळ मिळाला. जवळपास 3 ते 4 आठवडे राजाभाऊ वाजे यांनी पूर्ण नाशिकचा ग्रामीण भाग हा पिंजून काढलेला आहे. आता अवघे थोडे दिवस शिल्लक असताना हेमंत गोडसे यांना नाशिक लोकसभा मतदारसंघ हा पिंजून काढायचा आहे आणि याबरोबर आता त्यांच्यासोबत महायुतीची शक्ती देखील असणार आहे. खरं तर राष्ट्रवादीने देखील नाशिकच्या जागेवर अगदी मुद्दा लक्षात येतोय. महेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूण असे सविस्तर माहिती करता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.